नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। वाढीव मानधनासाठी शेकडो दिव्यांग धडकले तहसील कार्यालयावर। दिव्यांग संघटनेतर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ झाली असताना लाखांदूर तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधवांना वाढीव 1000 रुपये मानधनाचा लाभ मिळाला नाही। लाखांदूर तहसील कार्यालयाच्या या हलगर्जीपणामुळे शेकडो संतप्त दिव्यांग बांधव आज 24 नोव्हेंबर रोजी या वाढीव मानधनाचा लाभ मिळवण्याच्या मागणीसह अन्य मागण्या घेऊन लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले। यावेळी लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। प्राप्त निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाच्या सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनात 1000 रुपये वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांगांना 2500 रुपये मानधन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले। मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे सदर योजनेअंतर्गत वर्गवारीनुसार दिव्यांगांची वेगळी यादी अद्यावत नसल्याने संबंधित शासन विभागाकडे माहिती देण्यास तहसील विभाग असमर्थ असल्याचे निवेदनात नमूद आहे। त्यामुळे तालुक्यातील दिव्यांगांना वाढीव मानधन प्राप्त झाले नाही। त्यानंतर ऑक्टोबर मध्येच तालुक्यातील सर्व दिव्यांगांना सूचना करून त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्डसह मागवण्यात आले। त्या सूचनेची दखल घेत तालुक्यातील 1200च्या वर असलेल्या दिव्यांगांपैकी हजारोंनी सदर कागदपत्रे तहसीलच्या संबंधित विभागात दिले। मात्र ती कागदपत्रे गहाळ झाली की काय, त्यापैकी केवळ 425 दिव्यांगांची यादी तयार असून ती पुढील कारवाईकरिता पाठवले नसल्याने पुन्हा दिव्यांगांना 20 नोव्हेंबरला वाटप झालेले नोव्हेंबर महिन्याचे मानधन पूर्वीप्रमाणे 1500 रुपये जमा झाले। संबंधित कार्यालयाच्या अयोग्य कार्यप्रणाली, हलगर्जीपणा, कामचुकारपणा, अनियमितपणा व दप्तर दिरंगाईमुळे तालुक्यातील 1200च्या वर दिव्यांग बांधव वाढीव मानधनापासून वंचित आहेत। परिणामी संबंधित प्रशासनावर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा रोष उफाळून आला। त्यामुळे तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव आज 24 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडकले। यावेळी मागील 2 महिन्याचे वाढीव मानधन जमा करावे, संबंधित दोषींवर निलंबनासह दंडात्मक कारवाई करावी, दिव्यांग बांधवांना कोणत्याही शासकीय कार्यालयात आदरपूर्वक वागणूक देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। मागील 2 वर्षापासून दिव्यांग बांधवांना वाढीव मोबदला मिळालेला नाही आहे। महाराष्ट्र सरकारनं जो 1500 रुपये दिव्यांग बांधवांसाठी अनुदान होता त्याच्यामध्ये वाढ करून 2500 रुपये करण्यात आलेला आहे। परंतु लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवाची जे 1200 लोकांची यादी आहे ती पाठवण्यात आलेली नाही आहे आणि याच्यामध्ये तहसीलचे जे कर्मचारी आहेत त्यांचा दिव्यांग बांधवाविषयी फार मोठा असंतोष आहे आणि कारण त्यांच्या याद्यात पाठवलेले नाही आहेत। त्यामुळे आज संपूर्ण दिव्यांग येऊनशारी निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची तातडीनं सर्वची चौकशी करून आम्हाला वाढीव मोबदला मिळावा ह्याकरिता निवेदन देण्यात आहे।